गाईज, आज आपण सोडवणार आहोत वृत्तपत्रातील कोडी. आता सुट्ट्या लागल्या आहेत ना, तर मग काहीतरी छान शिकलंच पाहिजे, हो की नाही? आणि काही जणांच्या शाळाही सुरू असतील, त्यांना मेमध्ये सुट्ट्या लागणार असतील, पण तेही हे बघू शकतात आणि शिकू शकतात. चला तर मग पझल्स काय आहेत ते सुरू करूया. तर आता आपल्याला पहिलं कोडं सोडवायचं आहे, ते आहे फाइंड द ऑड स्पेलिंग. म्हणजे काय, तर आपल्याला इथे स्पेलिंग दिलेले आहेत आणि त्यातलं ऑड म्हणजे वेगळं स्पेलिंग कुठलं आहे ते शोधायचं आहे. इथे स्पेलिंग आहे NEXT, नेक्स्ट. नेक्स्टचे स्पेलिंग दिलेले आहेत आणि त्यात एक स्पेलिंग चुकलेलं असेल, ते स्पेलिंग आपल्याला शोधायचं आहे. आता नेक्स्टचं स्पेलिंग आपल्याला माहिती आहे NEXT. आता वेगळं कुठलं आहे ते आपण शोधूया. चला आता ही लाईन बघूया. इथे वेगळं दिसतंय का काही? हा शब्द झाला, हा झाला, इथे पण झालं. ही पूर्ण लाईन आपल्याला चेक करायची आहे. एक ब्लॅक कलरमध्ये आहे आणि एक ब्ल्यू कलरमध्ये किंवा पर्पल कलर म्हणता येईल. कुठे दिसतंय का वेगळं? तुम्ही पण शोधायचं आहे हां. माझ्यासोबत तुम्ही पण शोधा. तुम्हाला सापडलं तर लगेच कमेंट करा. ही लाईन आपली पूर्ण झाली आहे. हिच्यात आपल्याला सापडलंच नाही. आता पुढची लाईन बघूया. बघा, इथे पण NEXT, NEXT, सगळे तेच स्पेलिंग दिसत आहेत. कुठे वेगळं दिसतंय का? चला बघा बरं, तुम्हाला सापडतंय का? एकच स्पेलिंग असेल ते, की जे वेगळं असेल ते आपल्याला शोधायचं आहे. या लाईनमध्ये पण नाही सापडलं. आता पुढची लाईन बघूया. प्रत्येकात NEXT, नेक्स्ट, हेच स्पेलिंग दिसतंय. आता पुढच्या लाईनमध्ये चेक करूया, दिसतंय का? बघा, 3 लाईन झाल्या पण सापडलं नाहीये. आता चौथी लाईन बघूया. इथे दिसतंय का? बघा बरं. नाही. आता ही लाईन चेक करूया. सगळ्या ठिकाणी NEXTच दिसतंय. असं कसं होईल बरं? यात आपल्याला वेगळं स्पेलिंग सापडलंच पाहिजे. कसं सापडत नाहीये? 4 लाईन झाल्या. आता 5वी घेऊया. इथे दिसतंय का? पाचव्या लाईनमध्ये दिसतंय का बघूया. चला, NEXT, NEXT, सगळे तर स्पेलिंग तेच दिसत आहेत. वेगळं सापडतच नाहीये. ना उलटं लेटर दिसतंय ना स्पेलिंग दिसतंय. 5वी पण लाईन संपली आहे. आता 6वी लाईन सुरू आहे. तिथेही वेगळं लेटर किंवा वेगळं स्पेलिंग काहीच दिसत नाहीये. NEXT. 6वी लाईन पण संपली आहे. आता 7वी. NEXT, NEXT, NFXT. हे बघा, सापडलं. ऑड वन स्पेलिंग सापडलं. हे आहे वेगळं, NFXT. ये, आपण शोधून काढलं. हे आहे वेगळं स्पेलिंग. ऑड वन आउट. तुम्हाला सापडलं का? मला लगेच कमेंट करा. आता बघूया पुढचं कोडं. आता मॅथ मेज या कोड्यात काय करायचंय बघूया. फाइंड द वे थ्रू द मेज बाय फॉलोइंग द नंबर्स इन ऑर्डर फ्रॉम 1 to 18. म्हणजे या कोड्यामध्ये आपल्याला हा डायनासोर दिसतोय आणि इथे काही नंबर्स दिलेले आहेत. तर 1 ते 18 हे एका लाईनमध्ये ठेवून आणि त्याचा रस्ता आपल्याला दाखवायचा आहे. रस्ता इथून सुरू होतोय. इथे हा ॲरो दिलेला आहे ना, इथून, आणि इथे संपतो आहे. हा आहे 18 म्हणजे 18 आणि 1 म्हणजे 1. तर आता 1 पासून सुरू करायचं आहे, हो की नाही? तर मग आता 1 to 18 नंबर्स कसा रस्ता दिसतोय याचा तो शोधूया. आता इथून समजा आपण इकडे गेलो, 1 2 3 4 5 6, नंतर 7 दिसतोय का इकडे कुठे? इकडे नाही, इकडे पण नाही.
असाही नाही, म्हणजे हा रस्ता नाही होणार, हो की नाही. मग आता पुढचा रस्ता बघूया. आता इथे 1 आहे, इथे 2 आहे, 2 नंतर इथे ह्या बघा हा 3 आहे, 4, 4 नंतर इथे 5 नाही आहे, इकडे पण नाही आहे, पण इकडे आहे, म्हणजे हा झाला. मग इकडून आला 5 नंतर पुढे 6 दिसतोय का, आहे. 6 नंतर 7 आहे, 7 नंतर 8 आहे, 8 नंतर 9 इकडे नाही आहे, इकडे पण नाही आहे, पण इकडे आहे. त्यामुळे इथे इथून मग हा रस्ता 9 पासून 10 इकडे दिसतोय, हो की नाही. 10 नंतर 11 इकडे पण आहे, इकडे पण आहे. आता कुठला आहे ते बघूया. 11 नंतर 12 इकडे आहे का, नाही, त्यामुळे हा नाही चालणार. मग हा 10 नंतर 11 घेऊया, 11 घेतला. 11 नंतर 12 हा बघा, 12 नंतर 13 नंतर 14 इकडे नाही आहे, त्यामुळे हा 14 घ्यायला लागेल. हा घेतला. मग आला 14 नंतर 15 हा बघा, 15 नंतर हा इथे 16 नंतर 17 आणि हा 18. असा हा रस्ता तयार होईल. त्यामुळे हा रस्ता कसा असेल बघा बरं. हा बघा, इथे 2, 1, 2, 2 नंतर 3, हा 4, हा 5, नंतर हा आला 6, हा 7 नंतर हा 8 नंतर 9 नंतर हा आला 10 नंतर हा 11 नंतर हा 12, हा 13, हा 14, 15, 16, 17 आणि 18. बघा, हा असा रोड आपण शोधून काढला आहे मेज थ्रू 1 to 18चा. आपण दुसरं पझल पण सॉल्व केलं आहे. आता बघूया पुढचं पझल. तर गाईज, आता पुढचं कोड आहे क्रिसमस गेम. त्याच्यात काय आहे, 10 डिफरन्स शोधायचे आहेत. 2 सारखी चित्र दिलेली आहेत आणि त्यांच्यातले फरक आपल्याला ओळखायचे आहेत. क्रिसमस म्हटलं की मज्जा, हो की नाही. मस्त केक खायला मिळतो सगळ्यांना, खूप आवडतो ना तुम्हाला. मला माहिती आहे. तर आता ही 2 चित्र दिसत आहेत, सांता क्लॉज, त्याची गाडी, गिफ्ट्स आली आहेत, सगळीजण नाचतायत कारण गिफ्ट्स मिळतात ना. तुम्हाला पण आवडतात का गिफ्ट्स, हो ना. पण आता आपल्याला गिफ्ट्स नाही, तर आधी फरक शोधायचे आहेत. ही दोघं चित्र एकदम सारखी दिसत आहेत, तर आता ती कशी शोधायची ते बघूया. बघा, आता या झाडापासून सुरुवात करूया. आता हे झाड इथे पण दिसतंय, इथे पण दिसतंय. आता याच्या खोडाचा रंग दोघीकडे सारखाच आहे. इथे हा पण कलर दोघीकडे सारखाच आहे. तर फरक काय आहे ते बघूया. दिसतोय का, हो. हे बघा, या झाडाला इथे 1, 2, 3 लेयर्स आहेत आणि इथे 1 आणि 2. पहिला फरक सापडला. आता पुढे सरकूया. आता ही जे एंट्रीचं दिलंय गेट, तिथे काही फरक आहे का, नाही. पुढे या गाडीच्या चाकांमध्ये काही फरक दिसतोय का, नाही. पुढची चाकं, त्यात पण फरक नाही आहे. आता इथे गिफ्ट आहे, इथे नाही. दुसरा फरक सापडला आपल्याला. आता सांता क्लॉजमध्ये बघूया काय फरक दिसतोय का. ही बघा, इथे रेड कलरची, इथे ब्ल्यू कलरची कॅप आहे आणि इथे रेड कलरची. तिसरा फरक सापडला. आता पुढे बघूया. आता त्याच्या गाडीला इथे डिझाईन इथे पण आहे, इथे सुद्धा आहे. आता हे याला पण काही फरक दिसत नाही. इथे 2 लेअर दिसत आहे, इथे सुद्धा 2च लेअर आहे, इथे फरक नाही आहे. आता पुढचा फरक कुठे दिसतोय शोधा बरं का तुम्ही. तुम्हाला सापडला तर मला लगेच कमेंट करा. मी पण शोधतेच आहे तुमच्यासारखंच. आता या मुलामध्ये काही दिसतोय का, याच्या ड्रेसच्या कलरमध्ये फरक नाही. मग याचे शूज जे घातले त्यांच्या कलरमध्ये नाही.
मग आता घराकडे सरकूया आपण. आता घराकडे. आता इथे हे असं दिसतंय. इथे काही नाही आहे. इथे हे बघा, हा इथे लॅम्प आहे आणि इथे नाही. सापडला पुढचा फरक. आता पुढे बघूया. आता हा दरवाजा. दरवाजाच्या डिझाईनमध्ये काही फरक दिसतोय का? नाही. वरती छप्पर, छत. छतावरती काही फरक? हे बघा, इथे ही चिमणी लावलेली आहे, इथे नाही. आपल्याकडे किचनमध्ये असते ना, तशीच चिमणी इथे लावली आहे बघा घरावर. आता इथे घड्याळ. इथे पण घड्याळ आहे, पण घड्याळाचा जो टायमिंग आहे ना, त्याच्यात फरक आहे. पुढचा फरक सापडला. वाव, किती फरक शोधतोय ना फटाफट आपण. आता पुढे बघूया. आता हा आणि हा याच्या ड्रेसमध्ये काही फरक दिसतोय का? नाही. हा गळ्यात घातलेला बेल्ट, त्यात पण नाही आहे फरक. पायातले शूजमध्ये तिथे पण नाही आहे. मग आता पुन्हा घराकडे वळूया आपण. आता इथे बघूया, इथे काही फरक आहे का? हे बघा, इथे डिझाईन आहे, इथे नाही. पुढचा फरक शोधून काढला आपण. आता पुन्हा घराकडेच बघूया. आता इथे आणि इथे ही बघा, इथे डिझाईन दिसते, इथे नाही. पुढचा फरक शोधला. आता याच्याकडे बघूया. हा फॉक्स दिसतोय, हो की नाही? या फॉक्समध्ये काही फरक दिसतोय का इथल्या आणि इथल्या? बघा, त्याच्या ड्रेसच्या कलरमध्ये फरक नाही आहे, शूजमध्ये पण नाही आहे. हे बघा, या फॉक्सला कॅप आहे, इथे नाही. वाव, पुढचा फरक शोधला आपण. आता फॉक्स आणि हा आहे बियर. या दोघांमध्ये गिफ्ट आहे, इथे नाही. वाव, पुढचा फरक सापडला आपल्याला. आता एकदा आपण हे फरक मोजूया का? मग आपल्याला समजेल की आपला एखादा फरक राहिला आहे किंवा नाही. जे सर्कल केलेत ना, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे बघा, हा एक झाडाचा, दुसरा हा गिफ्टचा, ठीक आहे. तिसरा हा लॅम्पचा, चौथा हा चिमणीचा, पाचवा घड्याळाचा, सहावा इथली डिझाईन, सातवी कॅप, आठवा इथली डिझाईन, नववा हे गिफ्ट आणि 10वं हे गिफ्ट. सगळे मिळून झाले टोटल 10 फरक. आपण हे कोड पूर्णपणे व्यवस्थित सोडवलं आहे. ये! तर गाईज, मजा आली ना मग कोडी सोडवायला? मला तर खूप मजा आली. तुम्हाला आली का? मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच आपण पुन्हा व्हिडिओ करूया. त्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.